आपल्या कष्टाचे पैसे, आपलं भविष्य निर्वाह निधी म्हणजे पीएफ, हे पैसे मिळवण्यासाठी जी लांबलचक वाट पाहावी लागायची ना, ती आता संपणार आहे. हो, आज आपण एका अशा मोठ्या बदलाविषयी बोलणार आहोत जो आपल्यासारख्या कोट्यावधी नोकरदार लोकांचं आयुष्य खूप सोपं करणार आहे. चला तर मग हे नेमकं काय आहे आणि कसं काम करणार आहे ते समजून घेऊया. कधी असं झालंय का की तुम्ही तुमच्याच हक्काच्या पीएफच्या पैशांसाठी अर्ज केलाय आणि मग आठवडाभर वाट पाहताय? हा अनुभव आपल्यापैकी बऱ्याच जणांनी घेतला असेल, नाही का? पण एक चांगली बातमी आहे, हा सगळा त्रास आता लवकरच संपणार आहे. जरा विचार करा, एका बाजूला आहे जुनी किचकट प्रक्रिया, जिथे अनेक दिवसांची प्रतीक्षा, ऑफिसच्या फेऱ्या आणि कागदपत्रांचा डोंगर असायचा. आणि दुसऱ्या बाजूला आहे नवी सोपी पद्धत, जिथे फक्त काही मिनिटात तुमच्या मोबाईलवरून पैसे थेट खात्यात जमा होणार आहेत. हाच तो बदल आहे जो खरंच गेम चेंजर ठरू शकतो. आतापर्यंतची गोष्ट काय होती? पीएफचे पैसे काढायचे म्हणजे एक मोठं दिव्यच होतं. विशेषतः घरात आजारपण किंवा इतर कोणतीही इमर्जन्सी असेल आणि पैशांची तातडीची गरज असेल तर अनेक दिवस, कधीकधी तर आठवडेही लागायचे. आणि त्यासाठी ऑफिसमध्ये जाण्याचा त्रास वेगळाच. पण आता या सगळ्यावर एक जबरदस्त उपाय येतोय. ईपीएफओ एक असं नवीन मोबाईल ॲप आणत आहे जे पैसे काढण्याची ही संपूर्ण प्रक्रियाच मुळापासून बदलून टाकणार आहे. आता हे ॲप आहे तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर हे एक असं ॲप्लिकेशन आहे जे थेट UPI सोबत काम करेल. आणि त्यामुळे काय होईल तर तुमचे पीएफचे पैसे तुमच्या बँक खात्यात क्षणात जमा होतील. यातले 2 शब्द खूप महत्त्वाचे आहेत, UPI आणि त्वरित. हे कसं काम करेल हे समजून घेण्यासाठी ना, ह्यापेक्षा सोपी उपमा असूच शकत नाही. आपण सगळ्याच जण रोजच्या आयुष्यात गुगल पे किंवा फोन पे वापरतो, बरोबर? अगदी तसंच, तितक्याच सहजतेने आता पीएफचे पैसे तुमच्या खात्यात येणार आहेत. चला तर मग आता प्रत्यक्ष प्रक्रिया कशी असेल ते पाहूया. आणि हो, ती खूपच सोपी आहे. बघा किती सोपं आहे. फक्त 4 स्टेप्स. पहिलं, तुम्हाला पैसे का काढायचे आहेत त्याचं कारण निवडायचं आहे. दुसरं, तुमचा UPI ID टाकायचा आहे. तिसरं, तुमच्या नेहमीच्या पिनने व्यवहार कन्फर्म करायचा आहे. आणि चौथ्या स्टेपला तर पैसे तुमच्या खात्यात जमा झालेले असतील. पण हे इतकं फास्ट कसं होणार? तर त्याचं कारण आहे ऑटो सेटलमेंट. म्हणजे 5 लाख रुपयापर्यंतचे क्लेम सिस्टीमद्वारे आपोआप मंजूर केले जातील. तिथे कोणी माणूस बसून अर्ज तपासणार नाही. त्यामुळेच बहुतांश लोकांना त्यांचे पैसे काही मिनिटांतच मिळतील. बरं, मग किती पैसे काढता येतील? तर तुम्ही तुमच्या पीएफ खात्यात जमा असलेल्या एकूण रकमेपैकी तब्बल 75% रक्कम या नवीन प्रणालीद्वारे त्वरित काढू शकाल. म्हणजे गरजेच्या वेळी एक मोठी रक्कम तुमच्या हातात येऊ शकते. ही खरंच खूप मोठी सोय आहे. ठीक आहे, प्रक्रिया सोपी आहे, पैसे लवकर मिळतील. पण या व्यतिरिक्त अजून काय फायदे आहेत? चला तेही बघूया. फायदे खूप आहेत. फक्त पैसेच लवकर मिळणार नाहीत, तर विचार करा, आता ईपीएफओ ऑफिसच्या फेऱ्या मारायची गरजच नाही. सगळं काही ऑनलाईन आणि पारदर्शक असेल. तुम्ही कधीही तुमचं पीएफ पासबुक पाहू शकता, बॅलन्स चेक करू शकता, डिजिटल जीवन प्रमाणपत्र सादर करू शकता. इतकंच नाही तर तुमच्या नॉमिनीची माहितीसुद्धा अगदी सहज अपडेट करू शकता. म्हणजे हे फक्त पैसे काढण्याचं ॲप नाहीये, तर तुमचा पूर्ण पीएफ अकाउंट मॅनेज करायला मदत करणारं एक टूल आहे. आणि या सगळ्याचा सर्वात मोठा फायदा कधी होतो माहितीये? जेव्हा घरात एखादी मोठी अडचण येते, जसं की अचानक आलेलं आजारपण, घरातलं लग्नकार्य किंवा मुलांचं शिक्षण. अशा वेळी ही सुविधा एका खऱ्या अर्थाने संकटमोचक ठरू शकते. आता तुमच्या मनात एकच प्रश्न आला असेल, बरोबर, की ही जबरदस्त सुविधा आपल्याला वापरायला कधी मिळणार? तर बघा, सध्या ही सिस्टीम टेस्टिंग फेजमध्ये आहे, जिथे तिची सखोल तांत्रिक पडताळणी सुरू आहे. आणि सगळं काही ठीकठाक राहिलं तर एप्रिल 2026 पर्यंत हे ॲप आपल्या सगळ्यांसाठी उपलब्ध होऊ शकतं. हो, थोडी वाट पाहावी लागेल, पण मला वाटतं ही प्रतीक्षा नक्कीच फायद्याची ठरेल. पण हो, एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप गरजेचं आहे. जेव्हा गोष्टी सोप्या होतात तेव्हा आपली जबाबदारी पण वाढते. आपले पैसे आता एका क्लिकवर मिळणार आहेत. त्यामुळे सायबर फ्रॉडपासून सावध राहणं हे आता पूर्वीपेक्षाही जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं या नवीन निर्णयाबद्दल? पीएफ काढण्याची प्रक्रिया इतकी सोपी होणं हे आपल्या सगळ्यांसाठी खरंच चांगलं आहे का? तुमची मतं आमच्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. त्यामुळे कमेंट्समध्ये आम्हाला नक्की सांगा. आणि हो, जर तुम्हाला हे विश्लेषण आवडलं असेल आणि भविष्यातही असेच महत्त्वाचे विषय सोप्या भाषेत समजून घ्यायचे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला भेटूया पुढच्या वेळी एका नवीन विषयासह.